शिवराज भूषण. प्रकरण 1. मी जिजा. लेखक कवी भूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग. मी जिजा. भाग पहिला. मासाहेब, नातू झालाय नातू. कृष्णा सुईण बाळंत खोलीच्या दरवाजातून डोकावत म्हणाली. वा कृष्णा, ही तर अगदी आनंदाचीच खबर दिलीस. सईची आणि बाळाची आंघोळ झाली की सांग, मग आम्ही दोघांना पाहू. मी म्हणाले. पंतांना तिथेच बोलावून सांगितलं. पंत, हिला घरी जाताना 100 मोहरा आणि साडीचोळी देऊनच पाठवा. पहिल्यांदाच मी नातवाची आजी झाले होते. जन्म एका नवीन जीवाला धर्तीवर आणणारी घटना. माझ्या आठवणीतला पहिला जन्म म्हणजे बहादूरजीचा, माझ्या भावाचा. शिंदखेडच्या त्या वाड्यात असलेली बाळंतिणीची खोली आणि त्याच्या जवळ येणारा तो शेकाचा धुराधुपाचा वास मनात अजूनही घर करू नये. शिंदखेड, माझं बालपण तिथंच गेलं. आई म्हाळसाबाई आणि आबा लखुजीरावांच्या छायेत. कसं गेलं आणि पाहता पाहता कधी गेलं ते नीटसं कळलंच नाही. मला 5 भाऊ. थोरला दत्ताजी, दुसरा अचलोजी, त्याहून लहान रघोजी, मग यशवंता आणि सर्वात लहान बहादूरजी. मी एकटी बहीण म्हणून सर्व भावांची तर माझ्यावर माया होतीच, पण आबांची सर्वात लाडकी तर मीच होते. ते तर नेहमीच म्हणत, जीव जन्माला आली आणि तिनं सर्व घर भरून टाकलं. सोन्याच्या पावलांनी लेक माझ्या घरात आली. आबा आणि जगदेव काका दोघंही माझे खूप लाड करीत. माझ्यासाठी नवा दागिना आणला नाही असा एकही सण जात नसे. जणू सोनाराला तशी ताकीदच होती. दर सणाला तो एखादा नवा दागिना घडवून घेऊन येई आणि तेवढं सोनं घेऊन जाई. त्याचा हिशोब आबा दर दिवाळीला करत. आबांना मेहकर, साखरखेर्डा, देऊळगाव वगैरे ठिकाणी मिळून 27 महालांची जहागीर होती. कुलदैवत बालाजीच्या कृपेनं आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे बालाजी मंदिर आणि देऊळगावची गढी तसंच शिंदखेडचा वाडा ही त्यांची श्रद्धेची आणि आवडती ठिकाणं होती. आबांच्या अभिमानाची ठिकाणं 2. एक त्यांचं जाधवांचं कुल आणि दुसऱ्या त्यांच्या भरघोस मिशा. जाधवांच्या कुळीचा तर इतका अभिमान की जगातल्या कुठल्याही जाधवाला ठेच लागावी आणि त्याचं दुःख ह्यानं व्हावं. तसंच आबांचा शब्द म्हणजे वज्रलेप. माग कधी हटायचे नाही. ज्याला शब्द दिला तो पाळायचाच, मग काय वाटेल ते हो. शिंदखेड वाड्याचा दर्शनी दरवाजा प्रचंड होता. अंबारीसह हत्ती सहज चालत आत येऊ शकेल इतका मोठा. काळ्या चिऱ्यांचं मजबूत बांधकाम. बाजूला देवडीवर 8-10 तरी हत्यारबंद शिलेदार असायचेच. दरवाजाच्या वरती नगारखाना. आबा स्वारीला जाताना येताना कोणी मानाचं येत असेल तेव्हा आणि रोज सकाळ संध्याकाळ इथं चौघडा झडायचा. दरवाजाच्या एका मागे एक 4 कमानी ओलांडल्या की एक भलं मोठं पटांगण. पटांगण ओलांडलं की एक मोठी चिरेबंदी दगडी भिंत. त्याच्या पलीकडे राणी वसा. तशा मला आणखीन 2 आया होत्या, यमुनाई आणि भागाई. भागाईचं खरं नाव भागीरथी बाई, पण सगळे तिला भागाईच म्हणायचे. यमुनाईचं माहेर शिर्के घराण्यातलं, तर भागाईचं महाडिकांकडे. आणि माझी आई निंबाळकरांकडची, फलटणच्या. पण सावत्र असल्या तर यमुनाई आणि भागाई दोघींची सर्वच मुलांवर माया होती. माझा जन्म इथेच झाला. आई म्हाळसाबाई खूपच प्रेमळ. आबा मात्र खुशीत असले तर आपला जीव काढून द्यायला आणि जमदग्नी असले तर समोरच्याचा जीव घ्यायला माग पुढं करणार नाहीत. राणी वशाच्या डावीकडे दरबारी महाल, हा आबांचा दरबार. वतनातील खटले कज्जे सोडवायची जागा. मला आठवतोय तो एक कज्जा. मेहकरच्या जहागिरीत गणपा नावाचा एक कुळवाडी होता. त्याची जेमतेम शेती होती. त्याची लेक तारा म्हणजे खरोखर नावाप्रमाणे नक्षत्रावाणी. तिला एक चांगलं स्थळ सांगून आलं. गणपाकडे पैसा नव्हता. गणपानं गावच्या सावकाराकडून कर्ज काढलं. मुळजी त्याचं नाव सावकाराचं. शेत जमीन गहाण ठेवली, व्याजाच्या 75 दरानं. गणपा बिचारा अशिक्षित आणि सावकारला पण. गणपानं कितीही पैसे दिले तरी यात व्याज पण भागत नाही, हेच उत्तर सावकार देत होता. 4-6 वर्ष गेली आणि एक दिवस सावकारानं गणपाच्या जमिनीवर कब्जा केला.
गणपाला सांगितलं, व्याज खूप वाढलाय, आजपासून जमीन माझी. कापणीला आलेल्या भरघोस पिकासह मुळजीनं जमीन ताब्यात घेतली. गणपा रड रड रडला, पण मुळजीनं काही जमीन सोडली नाही. शेवटी गणपा तक्रार करायला आबांकडे आला. त्याला कोणी वाड्यात सोडीना. तक्रार आहे म्हटल्यावर पहारेकऱ्यानं सांगितलं, सरकार स्वारीवर गेले, ते परत आले की ये. कधी येतील माहित नाही. तो काही तिथून हटला नाही. बाहेर रडत बसला होता. बिचाऱ्यानं 4-6 दिवस असेच उपाशी पोटी काढले. एक दिवस बायजा आईकडे आली. बायजा म्हणजे आईची खास बटकी. तिनं आईच्या कानावर घातलं की कोणीतरी एक माणूस वाड्याबाहेर वडाच्या पारावर पडू नये. कोणीही वाड्यातनं बाहेर आलं की सरकार आलंय का विचारतोय. आईनं त्याला घेऊन यायला सांगितलं. चालत यायची त्याची ताकद नव्हती. आईला दया आली. तिनं त्याची राहायची सोय इतर पहारेकरी राहत तिथेच करायला सांगितलं. त्याचं रोजचं जेवण वाड्यातून जायला लागलं. आबा जवळजवळ 15-20 दिवसांनी आले. तोवर तो तिथेच वाट बघत होता. आबा आले. 2-3 दिवस जरा विश्रांती झाल्यावर मग दरबारात आले. त्या दिवशी गणपानं आपली कैफियत आबांसमोर मांडली. आबांनी त्याची चौकशी केली. किती पैसे घेतले, कधी घेतले, किती फेडले, सगळं कारकुनाला लिहून घ्यायला सांगितलं. 25 होन कर्ज घेतलं होतं. पंचोत्रा दराने व्याज किती होईल आणि प्रत्यक्षात किती पैसे परत दिलेत हे समजल्यावर आबा हबकलेच. जवळजवळ तिप्पट पैसे मुळजीनं वसूल केले होते आणि वर जमीन बळकावली होती. आबांनी 4 स्वार मेहकरला पाठवले, मुळजीला घेऊन यायला सांगितलं. मुळजी आल्यावर आबांनी चौकशी केली. तो उडवाउडवी करायला लागला. पैसे परत दिलेलेच नाहीत म्हणायला लागला. मग आबा खोलात शिरले. साक्षी पुरावे झाले, पण मुळजीच्या विरोधात जायला कोणी तयार नव्हतं. पण वेळोवेळी गणपा मुळजीकडे आल्याचं मात्र सगळे मान्य करत होते. कशाला आला होता आम्हाला काय ठाऊक, हे सगळ्यांचं ठरलेलं उत्तर. आता पावे तो मुळजी खोटं बोलतोय हे आबांना कळून चुकलं होतं. त्यांनी मुळजीला विचारलं, बऱ्या बोलानं खरं सांगशील की आम्ही आमच्या पद्धतीनं सत्य बाहेर काढून घेऊ? मुळजीनं एक आवंडा गेला. मी खरंच सांगतोय सरकार, यानं एकही पैसा परत केलेला नाही, त्याच्याकडे कसला पुरावाच नाही. ठीक आहे. आबांनी बाजूला वळून सांगितलं, मुळजीला घेऊन जा आणि तळपायावर बेताचे 25 फटके मारा. इतर कुठेही लागता कामा नये. जखम होऊ देऊ नका. त्याच्याकडे मारल्याचा कसलाही पुरावा राहिला नाही पाहिजे. तसे मुळजीला पहारेकरी घेऊन जायला लागले, तसा मात्र त्याचा धीर सुटला. आबांचे पाय धरून चूक झाली म्हणायला लागला. जमीन परत करतो म्हणायला लागला. आबांनी त्याला जमीन तर परत करायला लावलीच, पण कारकुनाला हिशोब करायला सांगून जितके पैसे वर जादा घेतले होते ते 15 दरानं गणपाला परत द्यायला लावले. वर 25 होऊन गणपाच्या लाटलेल्या पिकाचे आणि 25 होऊन त्याला त्रास दिल्याबद्दल भरपाई पोटी द्यायला लावले. खटल्याचा खर्च म्हणून आणखी 25 होऊन सरकारात जमा करायला लागले. एकंदरीत मुळजीला हा व्यवहार फारच घाट्याचा ठरला. हा आणि असे अनेक कज्जे दरबारात पार पडत. दरबारात बाजूला पडदे लावलेले असत. अनेक वेळा मी तिथे जाऊन आबांच्या खटल्यांचं निरीक्षण करी. गरीब माणूस तक्रार घेऊन आला तर तो सहसा खोटा नसे. श्रीमंताकडे बहुधा खोट असायची. लांड्या लबाड्या करूनच बहुतेक वेळा लोक श्रीमंत व्हायचे. व्यापारी आणि मोठ्या जमिनींचे मालक हा त्यातले त्यात कधी कधी अपवाद. दरबारला लागून दिवाणखाना. दरबारात नसले की दिवसभर आबा इथेच बसायचे. दिवाणखान्याच्या खाली एक भलं मोठं तळघर, त्यात एक लहान खोली, तो खलबतखाना. गुप्त मसलती आणि स्वारीचे बेत इथे आखले जायचे. तळघर नेहमीच थंडगार असायचं. शिंदखेडच्या उन्हाळ्यात दुपारी तिथं गेलं की गरमी कळायची पण नाही. तसं राणीवशाच्या खाली पण तळघर होतं, पण ते इतकं गार नसायचं. माझ्याबरोबर खेळायला शिंदखेड मधल्या अनेक मुली यायच्या. इतका भला मोठा वाडा म्हणजे आम्हाला स्वर्गच होता. एकदा आबा वाड्यात नव्हते. ते नसले की आम्हाला दिवाणखान्यात जाता यायचं. ते असले की मात्र तिथे इतर कोणी विनाकारण जायचं नाही. तर एक दिवस मैत्रिणींबरोबर लपंडाव खेळताना मी खलबतखान्यात जाऊन लपले. शोधायला कोणी येईल म्हणून वाट बघता बघता मला तिथे झोप लागली. मी आत गेल्याचं तिथल्या पहारेकऱ्याला ठाऊक होतं, पण त्याला तिथून काढून कोणीतरी दुसऱ्या कामावर पाठवलं. तिथे जेवायची वेळ झाली म्हणून आई मला शोधायला लागली. माझा पत्ताच नाही. मैत्रिणी म्हणाल्या, आम्ही जीवला शोधून शोधून थकलो, कुठे सापडलीच नाही. हा गोंधळ विहिरींपासून सगळीकडे पाहून झालं. किती वेळ गेला मला पत्ताच नाही.
खलबतखान्यातल्या गार हवेमुळे मला गाढ झोप लागली. कितीतरी वेळानं मी जागी झाले. लागली होती. डोळे चोळत इकडे तिकडे बघितलं. मिट्ट काळोख. क्षणभर कुठे आहे हेच मला कळलं नाही. मग आठवलं. परकरानं तोंड पुसलं आणि मी खलबतखान्याबाहेर आले. तिथे आता वेगळाच पहारेकरी होता. मला सगळे शोधत आहेत हे त्याला माहित होतं. अक्कासाहेब, अक्कासाहेब ओरडायला लागला. सगळे नोकर मला अक्कासाहेब म्हणायचे. त्याचा ओरडा ऐकून सगळे धावत आले. मला बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. कुठं होती जीव? आईनं विचारलं. मी खलबतखान्यात लपले होते आणि मला तिथे झोप लागली. हे कळल्यावर तिनं डोक्याला हात लावला. त्या दिवसापासून आमच्या लपंडावाला दिवाणखानापणा झाला. राणी वशाच्या उजवीकडे मात्र रंगमहाल. आबा वाड्यात असले की रात्री तिथे अनेकदा नाच गाणं चालायचं. गाण्याचे घुंगरांचे आवाज ऐकू यायचे. काय चाललंय याची उत्सुकता असायची, पण आई मला तिथे जाऊ द्यायची नाही. राणी वशातलं कोणीच त्या दिशेला फिरकायचं सुद्धा नाही. आबा आणि त्यांचे इतर मानकरी मात्र हातात मोगऱ्याचे गजरे बांधून अत्तर शिंपडून तिथे जाताना दिसायचे. रंगमहालात जरी मला जायला मनाई होती तरी तिथे जाणाऱ्या येणाऱ्या बायका दिसायच्या. सुंदरा आणि हंसा या दोघी कलावंतिणी तिथे ठेवलेल्या होत्या असं मला बायजाकडून कळलं. कलावंतीण म्हणजे काय? माझा बालबोध प्रश्न. यावर बायजा हसली. जरा मोठ्या झाल्या की कळलं बघ अक्कासाहेब, असं म्हणून निघून गेली. कलावंतीण शब्दाचा खरा अर्थ कळायला मला बरीच वर्षे गेली. आवडते ना गोष्ट? पुढची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात.